प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। माधवी रडतच सागरला म्हणत असते की तुझ्या या आतताईपणामुळे माझ्या मुक्ताचा साखरपुडा मोडला, तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं। आणि ते ऐकून सागर खाली मान घालतो। तर मुक्ता माधवीला शांत करण्याचा प्रयत्न करत असते, परंतु माधवी तिचं काही ऐकून घेत नाही। ती सागरला म्हणते की तुला जराही लाज वाटत नाही का रे? ज्या मुलीचा तू तिच्याच घरासमोर अपमान केला होता, आज तिलाच तू तुझी बायको म्हणून क्लायंट समोर उभं केलं, ते सुद्धा फक्त स्वार्थासाठी। हेच आहेत का तुझे संस्कार? आणि हेच संस्कार तू त्या लहान मुलीला देणार आहेस का? आणि जर असं असेल तर खरंच अवघड आहे। बरं झालं कोर्टाने तिची कस्टडी तिच्या आईकडे सोपवली, जर ती मुलगी तुझ्या सोबत राहिली असती तर तिचं कल्याणच झालं असतं। आणि माधवीचं ते बोलणं ऐकून सागर खूप चिडतो। तो ओरडूनच माधवीला म्हणतो की मी शांतपणे ऐकून घेतोय, म्हणून तुम्ही तोंडाला येईल ते बोलू नका। मात्र त्यामुळे माधवी सुद्धा खूप चिडते आणि मग त्या दोघांचा वाद अजूनच वाढत जातो। शेवटी माधवी सागर समोर हात जोडून म्हणते की मी तुला शेवटचं सांगते, माझ्या मुलीपासून लांब राहा। आणि त्यानंतर ती तेथून निघून जाते। तर सोसायटीमधील लोक म्हणत असतात की काय चाललंय काय माहीत, रोजच यांचे तमाशे सुरू असतात। मात्र बापू त्या लोकांवर ओरडतात आणि त्यांना गप्प बसायला सांगतात। तर दुसरीकडे सई घाबरूनच हा सगळा प्रकार बघत असते आणि त्याच वेळी मुक्ताचं तिच्याकडे लक्ष जातं। मुक्ता पटकन सईजवळ जाते। तर सई घाबरूनच तिला विचारत असते की मुक्ता आंटी, तिथे नक्की काय सुरू होतं? सर्वजण भांडत का होते? त्यावर मुक्ता सांगते की नाही ग, कोणीही भांडत नव्हतं, फटाके कोण फोडणार हे ते ठरवत होते आणि या गाण्यांमुळे त्यांना एकमेकांचा आवाज ऐकू येत नव्हता, म्हणून ते मोठ्याने बोलत होते। तर दुसरीकडे पुरू, मंजिरी आणि मिहिका माधवीला घेऊन घरी जाण्यासाठी निघतात। माधवी खूपच रडत असते आणि तिची अवस्था बघून सगळ्यांनाच वाईट वाटते। पुरू माधवीला समजावतो की तू स्वतःला नको त्रास करून घेऊ, कारण त्या लोकांना आपण कितीही बोललो तरी त्यांना काही फरक पडणार नाही। तर मंजिरी सुद्धा तिला हेच सांगत असते आणि त्यानंतर ती पुरूला म्हणते की बाबा आता मला निघायला हवं, कारण उद्या प्रसादचे मामा घरी येणार आहेत। त्यावर पुरू म्हणतो ठीक आहे, मग तू लवकरच निघ, नाहीतर पुन्हा तुला घरी पोहोचायला उशीर होईल। मात्र माधवी त्यांना मुक्ताबद्दल विचारत असते। त्यावर पुरू सांगतो की मुक्ता येईल थोड्या वेळाने, तू काळजी करू नको। आणि मग ते माधवीला घेऊन घरी जातात। तर दुसरीकडे मुक्ता सईला समजावते आणि त्यानंतर ती सईला घेऊन सावनीकडे जाण्यासाठी निघते, परंतु त्याच वेळी बापू त्या ठिकाणी येतात। ते मुक्तासमोर हात जोडून म्हणतात की जे काही घडलं त्याबद्दल मी माफी मागतो। मात्र मुक्ता त्यांना इशारा करत सांगते की सई समोर काही बोलू नका। तर बापूंना बघून सई खूपच खुश होते। तर मुक्ता सईला घेऊन आल्यामुळे बापू तिचे आभार मानतात आणि त्यानंतर ते रडतच सईला म्हणतात की बाळा, मला तुझी रोज खूप आठवण येते। तर सई म्हणते आजोबा, मला सुद्धा तुमची खूप आठवण येते, तुमच्याशिवाय मला अजिबात करमत नाही आणि तिकडच्या घरी माझ्यासोबत खेळायला सुद्धा कोणी नाही। आणि ते ऐकून बापूंना वाईट वाटते आणि त्यानंतर ते सईला सांगतात की जा, थोडा वेळ तू तुझ्या मित्रांबरोबर खेळ। आणि त्यामुळे सई तेथून निघून जाते। तर बापू घडलेल्या प्रकाराबद्दल मुक्ताची माफी मागतात आणि तिला म्हणतात की तुला खूप काही ऐकून घ्यावं लागलं ना गं? त्यावर मुक्ता म्हणते की काही हरकत नाही, आजकाल या सगळ्याची मला सवयच झाली आहे, पण जर कोणी माझ्या आईला आणि सईला बोललं तर ते मला अजिबात सहन होत नाही। आणि मुक्ताचं ते बोलणं ऐकून बापू तिच्याकडे बघतच राहतात आणि त्यानंतर मुक्ता त्यांना सांगते की मला सईची खरंच खूप काळजी वाटत आहे, कारण तिला त्या घरीसुद्धा सावनी आणि हर्षवर्धनची भांडणं बघावी लागतात आणि इथे सुद्धा तेच आहे। आजकाल ती खूप बदलली आहे। मी जेव्हा तिला भेटायला जाते ना, तेव्हा ती रूमच्या कोणत्या तरी कोपऱ्यात बसलेली असते, खूप घाबरलेली असते। आणि मुक्ताचं हे सगळं बोलणं ऐकून बापूसुद्धा काळजीत पडतात। तर मुक्ता त्यांना सांगते की ती सावनी सईला हॉस्टेलला टाकण्याचा विचार करत आहे, पण जर सईला हॉस्टेलला टाकलं तर आपलं काय होणार, या विचाराने मला झोप लागत नाहीये। आणि त्यावर बापू म्हणतात की तू काही काळजी करू नको, सगळं काही ठीक होईल। आणि त्यानंतर ते मुक्ताला विनंती करतात की तू थोडा वेळ थांब, मी इंद्राला बोलावून आणतो, म्हणजे ती सुद्धा सईला भेटेल। त्यावर मुक्ता देखील हो म्हणते। तर बापू लगेच स्वातीला आवाज देत इंद्राला खाली पाठवायला सांगतात। मात्र इंद्रा घरात नसते आणि स्वाती ही गोष्ट लगेच सगळ्यांना सांगते। त्यामुळे सागर, लकी, मिहिर सगळीकडे इंद्राचा शोध सुरू करतात, मात्र त्यांना इंद्रा कुठेही सापडत नाही। त्यामुळे ते सर्वजण काळजीत पडतात।
तर दुसरीकडे बिल्डिंगचा वॉचमन स्टोअरूममध्ये जातो आणि तिथे तो इंद्राला बेशुद्ध अवस्थेत बघतो. त्यामुळे तो खूपच घाबरतो आणि मोठ्याने आवाज देत सगळ्यांना तिथे बोलावून घेतो. त्यामुळे सागर, मिहिर, बापू आणि लकी धावत पळतच त्या ठिकाणी जातात. तर दुसरीकडे सई मुक्तासोबत उभी असते. त्याच वेळी बिल्डिंगमधील एक बाई मुक्ता सईसोबत बोलण्यासाठी येते, परंतु त्याच वेळी त्यांना वॉचमनचा आवाज येतो. त्यामुळे सई खूप घाबरते. मात्र मुक्ता तिला तिथेच थांबायला सांगते आणि मग ती इंद्राकडे जाते. दुसरीकडे इंद्राला बेशुद्ध अवस्थेमध्ये बघून सर्वजण खूप पॅनिक झालेले असतात. ते इंद्राला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असतात, मात्र इंद्रा काही शुद्धीवर येत नाही. मुक्ता पटकन तेथे जाते आणि इंद्राभोवती जास्त गर्दी करू नका असं सगळ्यांना सांगते. मात्र स्वाती तिच्यावरच चिडते, परंतु बापू स्वातीला म्हणतात की अगं ती डॉक्टर आहे, तिला तिचं काम करू दे, आणि त्यामुळे स्वाती गप्प बसते. तर दुसरीकडे पुरू आणि मिहिका माधवीला घेऊन घरात येतात, परंतु त्याचवेळी त्यांना खालून गडबड गोंधळ ऐकू येतो आणि त्यामुळे नक्की काय झालं आहे हे बघण्यासाठी पुरू पटकन खाली जातो. परंतु त्याचवेळी माधवीला सागरचाही आवाज ऐकू येतो आणि आपल्या मुक्ताला तर काही झालं नसेल ना असा विचार करून पटकन खाली जाण्यासाठी निघते. मिहिका तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न करते, परंतु काही उपयोग होत नाही. तर दुसरीकडे सागर त्या वॉचमनला विचारत असतो की आई स्टोअरूममध्ये काय करत होती. त्यावर वॉचमन म्हणतो की मलाही माहीत नाही, कारण जेव्हा मी त्या ठिकाणी गेलो तेव्हा दरवाजाला बाहेरून कडी होती. तर स्वाती सगळ्यांना सांगते की आई सईसाठी फटाके आणायला स्टोअरूममध्ये गेली होती आणि त्यानंतर मग ते सर्वजण इंद्राला घरात घेऊन जायचं ठरवतात. मात्र मुक्ता त्यांना सांगते की या अवस्थेमध्ये त्यांच्याकडून इतकी हालचाल करून घ्यायला नको. त्यामुळे मग ते इंद्राला तिथेच एका खुर्चीवर बसवतात. तर स्वाती त्या वॉचमनची स्कॉलर पकडत त्याला विचारते की खरं खरं सांग, माझी आई त्या स्टोअरूममध्ये कशी काय अडकली. मात्र बापू तिला शांत राहायला सांगतात. ते म्हणत असतात की कोणीतरी चुकून बाहेरून कडी लावली असेल आणि इंद्रा आतमध्येच अडकली असेल. आणि त्याचवेळी मिहिरला आठवतं की त्याने माधवीला स्टोअरूमच्या बाहेर बघितलं होतं. आणि त्यानंतर जेव्हा सागर विचारतो की नक्की कोणी लावली असेल कडी, आणि त्यावर मिहिर म्हणतो की मला माहीत आहे. त्यावर सागर विचारतो की काय माहीत आहे तुला. तर मिहिर सांगतो की मुक्ताच्या आईला मी स्टोअरूमच्या बाहेर बघितलं होतं. आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. तर मिहिर सागरला सांगतो की त्या स्टोअरूमच्या बाहेर नक्की काय करत होत्या मला माहीत नाही, पण त्यांना मी तिथे बघितलं होतं. आणि त्याचवेळी माधवी त्या ठिकाणी येते. त्यामुळे सागर रागातच तिच्याकडे जातो आणि म्हणतो की बघा, याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. आणि तो माधवीला म्हणतो की तुमचा माझ्यावर राग आहे ना, मग तुम्ही माझ्या आईच्या जीवावर का उठलात. आणि त्यामुळे माधवी खूपच घाबरते. इंद्राची अवस्था बघून तिला वाईट वाटत असते. तर सागर तिला खूप सुनावतो. मात्र त्याच वेळी मुक्ता त्या ठिकाणी येते. ती म्हणते की तुम्ही माझ्या आईवर वाटेल ते आरोप करू नका. आणि ती मिहिरला विचारते की तू माझ्या आईला स्टोअरूमला कडी लावताना बघितलं होतं का. त्यावर मिहिर म्हणतो की माझ्याकडे कोणताही प्रूफ नाही आहे, मात्र मी त्यांना स्टोअरूमच्या बाहेर बघितलं होतं. आणि त्यामुळे सागर म्हणतो की मला माहिती आहे ना, यांनीच माझ्या आईला स्टोअरूममध्ये कोंडून घेतलं असणार. मात्र मुक्ता म्हणते की माझ्या आईवर केलेले आरोप मी ऐकून घेणार नाही. तर मिहिकासुद्धा माधवीची बाजू घेत मिहिरसोबत वाद घालायला सुरुवात करते. मिहिर त्या दोघींना समजावण्याचा प्रयत्न करत असतो, मात्र त्या दोघी काही ऐकूनच घेत नाही. तर माधवी खाली मान घालून उभी असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत माधवी तिचा गुन्हा लक्कीसमोर कबूल करत म्हणते की मीच तुझ्या आईला स्टोअरूममध्ये कोंडून घेतलं होतं. त्यामुळे लक्कीला धक्का बसतो. आणि त्यानंतर जेव्हा मुक्ता सईला घेऊन सावनी हर्षवर्धनकडे जाते, त्यावेळी सावनी तिला सांगते की उद्या सईच्या कस्टडीची डेट आहे आणि तेव्हा तू सुद्धा आमच्यासोबत यावं अशी माझी इच्छा आहे. आणि त्यानंतर सागर मुक्ताला विचारतो की उद्या माझ्या विरोधात साक्ष देण्यासाठी तुझी कितीची डील झाली आहे. आणि ते ऐकून मुक्ताला धक्का बसतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.